हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नववर्ष सगळ्यांना आनंदाचे, सुख समृद्धीचे जावो. तर आजचा मी जो व्लॉग शेअर करते तो खरं तर कालचा व्लॉग आहे आणि तो मी तुमच्याशी आज शेअर करत आहे. तर इथे मी सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन आले होते आणि मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यानंतर बाकीची जी घरातली राहिलेली कामं होती ती मला करायची होती. आज माझा क्लास जवळपास 10:30 वाजता होता. 10:30 ते 1:30 असं जवळपास 3 तास क्लास चालणार होता. रेग्युलरचे 2 तास आणि एक्स्ट्राचा 1 तास. 3 तास म्हटलं ना, की मुलांची रिव्हिजन छान होते. शिवाय सगळं चेक वगैरे व्यवस्थित करून घेतलं जातं मुलांकडनं. काही डाउट्स असतील तर ते व्यवस्थित सॉल्व्ह केले जातात. तर इथे मी मॉर्निंग वॉकवरून आले होते आणि आता इथे लादी वगैरे पुसून घेते. मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर खरं तर ना असं वाटतं, की काहीच करू नये. थोडंसं बसावं शांत आणि निवांत असं पडून राहावं. पण तसं काही सध्या तरी होत नाही. कारण की परीक्षा आल्यामुळे ना अजिबातच थोडाफार पण आराम मिळत नाहीये. कारण की क्लासची मुलं झाली, की मग माझ्या मुलाचा अभ्यास असतो आणि माझ्या मुलाचा अभ्यास झाला, की लगेचच मग पुन्हा ट्युशन्स असते, घरातली कामं असतात. त्याच्यामुळे ना सध्याच्या आत्ताचे हे जे एक्झामचे दिवस आहेत ना, तर खूप असे डोक्याला शॉक देणारे आहेत. तर सगळी लादी वगैरे पुसून झाली. थोडीशी दिवाबत्ती वगैरे करून घेते, म्हणजे थोडंसं मला निवांत आणि बरं वाटेल. जोपर्यंत आपण दिवाबत्ती वगैरे करत नाही ना, मनाला उगाचच रुख-रुख लागलेली जाणवते. तर सध्या आमची 14 एप्रिलची देखील तयारी चालू आहे आणि रात्री ना घरातलं सगळं काम उरकून पुन्हा 14 एप्रिलची तयारी आम्हाला करायला जावी लागते. त्याच्यामुळे ना पटापट जेवण करायचं आणि जेवण झाल्यानंतर जे पण काही सिंकमध्ये राहिलेली भांडी असतात ते पटापट घासून मी ना अशीच किचनच्या ओट्यावरती ठेवून मग तयारीला जाते. तर आता तीच भांडी जी होती सकाळी इथे सगळी किचनच्या ओट्यावर मला सगळा पसारा दिसत होता. सगळी घासून ठेवलेली भांडी सगळी व्यवस्थित लावून घेतली आणि आता किचनचा ओटा मस्तपैकी आता रिकामा करून घेतलाय. किचनचा ओटा रिकामा झाला ना, की फार छान वाटतं. तर आता जवळपास 9:30 वाजत आलेले आहेत आणि खव्याचे गुलाबजाम मी जे करून ठेवलेले छान असे पाकामध्ये मुरले होते. निलयचं चाललं होतं, की "मम्मी मला भूक लागली काहीतरी दे." तर त्याला मी म्हटलं, की "2 मिनिटं थांब मी आत्ता चपाती करते आणि भाजी चपाती खा किंवा मग चहा चपाती खा." पण नाही त्याला गुलाबजाम वगैरे खायचे होते. तर म्हटलं ठीक आहे थांब देते आणि त्याला दिले. तसेच मी देखील टेस्ट करून घेतले. इतके छान झाले होते ना, म्हणजे असं तोंडात टाकताच विरघळत होते असे मस्त खव्याचे गुलाबजाम. आता गुलाबजाम तर आज होतेच आणि शिवाय ना काल जे दूध खराब झालं होतं म्हणजे परवाच्या दिवशी, तर त्या दुधाचं ना मी हे पनीर करून घेतलं. साधारणपणे 1 लिटर दूध आणि दूध ना हल्ली संपत नाहीये बरं का. मुलं देखील मोठा मुलगा देखील कंटाळा करतो दूध पिण्याचा. त्याच्यामुळे दूध जास्त शिल्लक राहतंय. मग त्याचं आता दही तरी किती करावं म्हणून मग मी आता पुन्हा हे पनीर केलं आणि पनीर घरचं पनीर जर म्हणाल ना, तर इतकं टेस्टी बनतं ना आणि ते पण डेअरीच्या दुधाचं. तर हा बघा या पनीरच्या डब्यातून मी हे पनीर काढलं आणि तुमच्यासमोर हे तुकडे कट केलेले आहेत. मस्त चौकोनी असे मलईदार तुकडे तयार झालेले आहेत. तर आता पनीरची भाजी मी इथे वरती फोडणीला घातली. रात्रीच मी अ, मटर जे होते, वाटाणे होते, हिरवे वाटाणे ते भिजत घातलेले आणि त्याचीच मी मटर पनीरची भाजी बनवून घेतली आहे. गॅसवरती पनीरची भाजी होतीये तोपर्यंत म्हटलं, की चला आता इथे पटकन गव्हाचं पीठ मळून घेऊया आणि पटापट चपातीची तयारी करून घेऊया. कारण की मग एकदा 10:30 ला मुलं आली ना क्लासची, की मग बाकीची कामं तशीच पडून राहतात, स्वयंपाक वगैरे, तर मग तर काही विचारूच नका. म्हणून मग मी विचार करते, की 10:30च्या आतमध्ये जे पण काही आपल्याला हवंय, तर ते पटापट मी बनवून घेत असते. आता सध्या तरी मुलं आणि मीच आहोत, त्याच्यामुळे आम्हाला जास्त भात, आमटी, सुकी भाजी, पापड, लोणचं असलं काही जास्त लागत नाही. फक्त भाजी, चपाती जरी असली ना, तरी आमचं होऊन जातं किंवा फक्त खिचडी जरी असली ना, तरी आमच्या तिघांचं होऊन जातं.
तर इथे मी पटकन आता ना गव्हाचं पीठ मळून घेते. तर मीठ घातलं या बाउलमध्ये आणि आता गव्हाचं पीठ मळून घेतेय. तर चपात्या देखील जास्त काही आज लागणार नाहीयेत, कारण की जेवणापुरत्याच मी चपात्या करणार आहे आणि थोडंसं जे काही पीठ शिल्लक असेल ना तर ते मी तसंच ठेवणार आहे. मग त्याच्यात त्या पिठाच्या रात्री मी मुलांना चपात्या वगैरे करून देईल. 14 एप्रिलची तयारी सुरू आहे आणि रात्री मला म्हणजे घरामध्ये यायला जवळपास 11:35 होऊन गेले होते. जास्त काही लांब नाही, आमच्याच बिल्डिंगमध्ये खाली हॉलमध्ये प्रॅक्टिस सुरू असते आमच्या महिलांची. त्याच्यामुळे ना रात्री तिकडनं आल्यानंतर थकायला होतं. तिथे देखील आमचे डान्स वगैरे असतात आणि त्या डान्सची प्रॅक्टिस करून आल्यानंतर घरी 11:30 झाल्यानंतर मला इतकं थकायला होतं ना आणि सकाळी मग पुन्हा मला 5, 5:15ला उठायचं असतं. इतकी धावपळ चाललेली असते ना, अक्षरशः खरं सांगते झोप पूर्ण होत नाही. पण तरी देखील हे सगळं करणं भाग आहे. एका गृहिणीला ना नाही कशालाच म्हणता येत नाही. प्रत्येक कामं आपल्याला करावी लागतात आणि ती कामं करण्यासाठी आपण कितीही ॲडजस्टमेंट केली तरी ती कमीच आहे. तर पनीरची भाजी झाली होती आणि आता म्हटलं की चला इथे आता मला फटाफट 5 ते 7 चपात्या करून घ्यायच्या. जास्त काही नाही, आमच्या तिघांपुरत्या चपात्या 5 ते 7 चपात्या आम्हाला पुरेशा होऊन जातील. तर सकाळी ना खरंच सांगते झोप काय मला म्हणजे ना माझी झोप काही पूर्ण झालेलीच नाहीये. तशीच मग मी सकाळी उठले आणि वॉकला वगैरे जाऊन आले. अंघोळ वगैरे झाल्यानंतर हे सगळं आता माझं चालू आहे स्वयंपाक वगैरे. आता जवळपास ना 10:15 होत आलेले आहेत आणि आता मुलं थोड्याच वेळात येतील. त्याच्या आधी माझी इथे धडपड चाललेली आहे की पटापट 10:30च्या आत या 5 ते 7 चपात्या झाल्याच पाहिजेत म्हणून. एरवी मी चपातीचं पीठ मळून 10 ते 15 मिनिटं किंवा 20 मिनिटासाठी ठेवत असते. पण आज मला इतका काहीच वेळ मिळाला नाही. चपातीचं पीठ मळलं तसंच मी लगेचच चपात्या वगैरे करायला घेतल्या. पण चपातीचं पीठ खूप छान पद्धतीने असं मळल्यामुळे काय होतंय, सगळ्या चपात्या आपल्या मस्तपैकी फुलतात आणि सोबतच मऊ देखील राहतात. थोडंसं त्याच्यामध्ये ना तेल घालून पीठ मळायचं. खूप छान मऊ लुसलुशीत टम्म अशा फुगलेल्या चपात्या तयार झालेल्या आहेत. जर तुम्ही आणखीन थोड्या वेळ जर पीठ ठेवाल तर खूपच छान चपात्या तयार होतात. तर ज्या नवशिक्या ज्या मुली आहेत किंवा नववधू आहेत, की ज्यांना स्वयंपाकामध्ये त्यांना इतकं काही जास्त समजत नाही, तर त्यांनी काय करायचं ना, चपातीचं पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेलाचा हात लावून ते पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि ते ना 10 ते 15 मिनिटं साधारणपणे 5 ते 7 मिनिटं जरी तुम्ही ते पीठ ठेवलं ना, तरी देखील खूप छान असं पीठ मुरलं जातं आणि त्या पिठाच्या चपात्या तुम्ही करून बघा. खूप छान अशा फुलतात, सोबतच मऊ लुसलुशीत देखील राहतात. तर आता इथे ना मला जेवढ्या चपात्या पाहिजे होत्या तेवढ्या चपात्या करून घेतल्या. एक्स्ट्राचं जे 2 ते 3 चपात्याचं पीठ शिल्लक होतं, तर ते पीठ मी काचेच्या डब्यामध्ये ठेवून दिलेलं आहे फ्रिजमध्ये. एरवी माझ्याकडनं कधी चपातीचं पीठ शिल्लक राहत नाही, पण आज थोडंसं 2 चपात्यांचं पीठ शिल्लक राहिलं होतं, तर ते मी फ्रिजमध्ये ठेवून दिलेलं आहे. शक्यतो चपातीचं पीठ हे फ्रिजमध्ये 2 दिवसापेक्षा जास्त ठेवलेलं नसावं. साधारणपणे सकाळी जर चपातीचं पीठ थोडंसं उरलं असेल, तर त्या पिठाच्या लगेचच रात्री चपात्या करून तुम्ही ते पीठ संपवून टाकत चला. फ्रिजमध्ये जास्त दिवस 2 ते 3 दिवस, 3 ते 4 दिवस असे ठेवलेले पदार्थ खाऊ नका. कारण की खरंच सांगते फ्रिजमध्ये असे पदार्थ जर ठेवले असतील 3 ते 4 दिवसासाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्तसाठी, तर ते पदार्थ खाल्ल्याने ना कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. त्याच्यामुळे ना शक्यतो अ, आज राहिलेलं अन्न जे आहे ते दुसऱ्या दिवशी लगेचच तुम्ही सकाळी संपवून टाकत चला आणि तितक्याच प्रमाणामध्ये अन्न देखील शिजवत चला. तर आता इथे ना मी सगळा किचनचा ओटा आवरला. 10:30 वाजत आलेले आहेत. पाणी वगैरे पिलं आणि आता म्हटले सिंकमधली भांडी मी तशीच ठेवली. म्हटलं आता क्लास झाल्यानंतर मी आता इथे हे सगळं साफ करेल. 10:30चा क्लास सुरू झाला. तब्बल 3 तास क्लास माझा चालू होता. 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत आणि सगळी मुलं इतकी छान रिव्हिजन करत होती ना, अगदी ती छुटकी देखील मस्तपैकी अभ्यास करत होती. 3 तास झाले म्हणजे 1:30 वाजता बरोबर माझा क्लास सुटला आणि आता इथे बघा मुलांनी केलेला कचरा, तर आता पुन्हा मी हॉल झाडतीये. साधारणपणे दिवसभरातून 3 वेळा तरी हॉल हा झाडला जातो. एक तर सकाळी उठल्यानंतर लादी वगैरे झाली, त्याच्यानंतर क्लास भरतो, त्याच्यानंतर एकदा हॉल झाडला जातो आणि पुन्हा एकदा संध्याकाळी हा हॉल झाडला जातो. तर ना घर आपण जितकं स्वच्छ ठेवू ना, तर तितकं चांगलं आहे. आता मी इतकं व्यवस्थित झाडून वगैरे घेतलं होतं, पुसून वगैरे, पुन्हा तुम्हाला दिसत असेल थोडाफार कचरा झालेलाच आहे. तर असो, आपण क्लास घेतोय म्हटल्यानंतर क्लासची मुलं देखील त्यांच्याकडनं देखील थोडाफार कचरा होणारच.
आता भूक तर जबरदस्त लागली होती. इथे मी पुन्हा भाजी गरम करायला ठेवली. आता निलयला जेवायला देतीये. तर साधारणपणे मटर पनीरची भाजी आणि मस्तपैकी चपाती आणि सोबतच त्याला गुलाबजाम देते. खूप खुश होतो तो. त्याला मटर पनीर आणि सोबत गुलाबजाम वगैरे असलं ना, की त्याचा एकदम आवडीचा असा मेनू आहे. खूप खुश होतो आणि आवडीने खातो. तर आता इथे मस्तपैकी त्याला जेवण वाढते आणि मी देखील सोबतच जेवण करून घेते. तर असं असतं घरातलं प्रत्येक गृहिणीचं रुटीन. घरातलं काम कितीही करा किंवा तुम्ही काही व्यवसाय करत असाल किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिला असाल, घरातली कामं ही संपत नाहीत. एक झालं की एक कामं आपली वाट बघतच राहतात. अशाच प्रकारे मी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझी ही इतकी सगळी कामं चालू असतात. तर आजचं माझं रुटीन मी तुम्हाला सकाळपासून ते दुपारपर्यंतचं शेअर केलेलं आहे. तर आजचं रुटीन माझं आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.